धावत्या आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट. खरा बॉल आहे, तिसरी धाव सुद्धा मिळेल म्हणजे पहिल्या 0 बॉलवर 3 धावा इथून देऊन जातोय गोलंदाज मयूर घरत. मयूर घरत या क्षणाला मात्र बॉलिंगवर असेल. ओ ये मिस्टामिंग शॉट आहे. इथून मात्र प्रोटेक्शन आहे, कव्हरला चांगला खेळाडू उभा आहे, परंतु एक धाव थांबू शकत नाहीये आणि या एक धावेनं मात्र धावसंख्येला पुढे आकार मिळतोय. 4 धावा होत आहेत. पहिल्या फेरीमधला हा आपण पहिला डाव पाहतोय. अर्थातच अक्षय 11 कुडावे विरोधात असेल श्रीदत्त शिवकर. या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येलो अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये शिवकर संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. स्टिकरवर बॉल बदलला आणि जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत धाव आली सिंगल आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून 1 न धावसंख्या पुढे सरकते. 5 धावा धावपटलावर. ज्याप्रमाणे मागच्या 2 मॅच मध्ये आपल्याला ही कुडावे संघ खेळताना पाहायला मयूर, तीच आता मात्र शेवटच्या क्षणाला ती गरज आहे. ती ताकद इथे प्रस्थापित करावी लागेल, परंतु विरोधात संघ सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे. शिवकर, मी मगाशीच म्हटलं की हा सामना बघण्यामध्ये खूप मजा येईल, कारण दोन्ही गटामध्ये आपण पाहिलं तर एकापेक्षा एक रती महारथी फलंदाज आणि गोलंदाजीचा भरणा आहे. त्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल. इथे कोणताही टार्गेट सेफ नसणार आहे, मग तो लोएस्ट असू देत किंवा हायेस्ट असू देत, कारण हे दोन्ही संघ आहेत. मी आज रात्रीमध्ये या दोन्ही संघांना अगदी जवळून निरखून पाहिलंय की कमालीचा एफर्ट आहे दोन्ही संघांमध्ये. टायमिंग स्ट्रोक आहे, हवेमध्ये बॉल. ओ इथून मात्र कुठलंच नसेल. आणि आपण सुरुवातीच्या दिवशी, सुरुवातीच्या रात्रीला आपण या मातीचं पूजन केलंय आणि त्या मातीला सांगितलंय बाबा रे की 4 रात्रीमध्ये ज्या मॅच होतील ना, त्या मॅच मध्ये कोणत्याही खेळाडूला मोठी दुखापत घडू देऊ नकोस. आणि त्या मातीनं आपलं ऐकलं. आज इथून पाहिलं आपण खूप मोठा, म्हणजे मी म्हणेन या बॉलला अडवण्यामध्ये थोडंसं जास्ती एन्जॉयड झाला असता खेळाडू, परंतु काही हरकत नाही, आज सुरक्षित आहे तो खेळाडू. चला, धावसंख्या जर आपण विचार केला, धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 6 धावा. पहिला डावाचा खेळ इथे मात्र पाहायला मिळेल. अक्षय 11 कुडावे विरोधात श्रीदत्त शिवकर या दोन संघांमध्ये ही मॅच पाहायला मिळेल. येस अंपायर, बॉल.
पहा किती क्रिकेट नसानसात भरलेला आहे. एवढा एन्जॉयड असलेला खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी त्याच ताकदीनं उतरतोय आणि जखमी वाघ जेव्हा जंगलामध्ये जातो ना त्यावेळेस मात्र तो तहलका माजवल्याशिवाय सोडत नाहीये. हे दाखवून दिला गोलंदाज या क्षणाला मयूर खरत्न. आमचे जीतू गायकर आणि अक्षय गायकर यांचं आगमन होताना इथे पाहायला मिळेल. या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया स्वागत. स्वागत से करेंगे सबका स्वागत. अक्षय जी, जीतू या दोन्ही मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि वळूया मैदानाकडे. मयूर खरत कमालीचा एफर्ट दाखवलाय. एवढा दुखापतग्रस्त असताना सुद्धा पुन्हा नव्यानं तयार व्हायचं, नव्यानं त्याच उमेदीनं गोलंदाजी करत येणाऱ्या पुढच्या बॉलवर विकेट घ्यायचं आणि तोही विरोधात असलेल अक्षय 11 कुडावे संघासारख्या मातबर खेळाडूला आउट करायचं. यापेक्षा अजून काय एनर्जी हवी आहे, काय गोलंदाजामध्ये ताकद हवी आहे. कमालीची गोलंदाजी मयूर खरत. मस्त फटका, वॅकंड एरिया मध्ये बॉल खेळलाय परंतु प्रोटेक्शन पाठीमागून कव्हरला आला आणि तोपर्यंत बॉलची फेकी होते. दुसऱ्या धावेची मागणी खराब. ओ इथून मात्र पुन्हा एकदा अपघात होताना टळला. आज या सामन्यामध्ये हा सामना अशा पद्धतीने होणार आहे. मी मगाशीच म्हटलं की या दोन्ही संघांचा हा जो सामना आहे तो सामना मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. पहा पहिल्यांदा बरा आहेस का, लागलं तर नाही ना हे विचारलं कुणी, तर विचारलं विरोधी संघाच्या खेळाडून. याला म्हणतात मैदानामध्ये क्रिकेट खेळलं जातं परंतु मैत्रीपूर्ण लढतही सुद्धा असतात. कारण रायगडमध्ये सगळे खेळाडू, रायगड नव्हे सगळेच जवळजवळ खेळाडू महाराष्ट्रभर ज्या ज्या वेळेला खेळायला जातात एकमेकांशी चांगली परिचित असतात, एकमेकांचे चांगले मित्र असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चर्चा, या सगळ्या गोष्टीची विचारपूस मात्र केली जाते. नवीन गोलंदाज यावेळेला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहाल अजय भगत. या खेळाडूनं मात्र कमालीचा आज परफॉर्मन्स दिलाय. गुरुनाथ मुकादम आज काय पैसा घेऊन आलेत. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार. यावेळेला उडवला बॉल समोरच्या दिशेनं. पहिला षटकार. पहिला षटकार आला. गुरुनाथ मुकादम लक्षात ठेवा अजून 2 षटकार आले तर तब्बल 1 नव्हे 2 नव्हे 3000 रुपये मोजायचे. A1 जोडी आहे. अक्षय गायकर आणि जितू गायकर यांच्याकडून या वेळेला मात्र अफलातून फटका पाहायला मिळाला. षटकार क्रमांक 2. असेल हा अजून 1 षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल अक्षय गायकर आणि जितू गायकर यांच्याकडून. थांबा, पारितोषिक बरीचशी आली. दीपक ठोंबरे यांच्याकडून अजून 1 षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. गणेश बुगाडे यांच्याकडून 2000. बापरे, 8000 रुपये 1 षटकाराला. जवळजवळ अर्ध्या महिन्याचा पगार झाला 1 षटकार मारल्यानंतर. यापेक्षा क्रिकेटमध्ये काय पाहिजे. अहो MIDC मध्ये महिन्याला काही लोकांना 8,000 रुपये पगार आहेत. इथे एक षटकार लगावला तर 8000 रुपये तब्बल मिळतील या खेळाडूला, ज्याचं नाव आहे, फलंदाज आहे अजय ठोंबरे.
नितीन पाटील पहा 9,000 रुपये नितीन पाटील यांच्याकडून या षटकाराला कसे खंड यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. टोटल 9,000ची बोली लागली आहे या षटकारासाठी. अजय ठोंबरे बोल्ड विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कमालीचा क्रिकेट वर द विकेट ना हा बॉल 9,000साठी फेकला जातोय आणि इथून मात्र नाही मिळाला षटकार, नाही घेतला विकेट, सगळे पैसे मात्र बुडीत खात्यामध्ये. बॅट्समन साठी दैवत पाटील आष्टे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रुकेश काटावले मला तर वाटतंय आपले 3,000 रुपये कोणी लावले गुरुनाथ मुकादमनी देव पाण्यात ठेवलेले की काय असं आता वाटायला लागलंय. कारण लगातारचे 2 षटकार गेले बोलल्यानंतर आणि आता तिसरा बसतोय की काय अगदी जीवाची धाकधूक धाकधूक. चला हसी मजाक असतो क्रिकेटमध्ये. यावेळेला आपण पाहिलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जाणार. कमालीचा एफर्ट दाखवला या खेळाडूनं. खेळ आवडला असेल मित्रांनो खरंच टाळ्या वाजवा, कारण काय जबरदस्त कमबॅक केला या खेळाडूनं. गणेश बुगाडे आणि दीपक ठोंबरे यांच्याकडून सुद्धा या खेळाडूला 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. रुपयाचा तसा पण मानकरी ठरलाय हा खेळाडू. ओ यावेळेला आपण पाहिलं थोडासा डबल माइंड सेट झालेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र राग अनावर झाला नाही खेळाडूला, परंतु या रागानं केलं काय तर 1 धावेच्या 2 धावा दिल्या आणि या 2 धावेनं टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावपटलावर धावा आहेत त्या मात्र 31 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मयूर फक्त 8 धावा खर्च झाल्यात. तदनंतरच्या अजय भगतच्या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार 1 वाईट 2 धावा, भयंकर धावा इथून मात्र जमा करत असताना टीम कुडावे संघ पाहायला मिळतोय. 3 षटकांची मॅच आहे आणि खऱ्या अर्थानं अजूनही काही लोक क्रिकेट बघतायत, शुभेच्छा देत आहेत आणि खऱ्या अर्थानं सुशांत पाटील आमचे मित्र आहेत, तेही या क्षणाला मॅच बघतायत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की स्पर्धेला शुभेच्छा द्या. पहाटे पहाटे क्रिकेट बघणं म्हणजे कमाल आहे बाबा. क्रिकेटचा किती वेळ असतो हे आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला आपण पाहिलं आउटसाइड ऑफ सम खराब बॉल फेकला गेला. 1 धाव, टीमची टोटल 1 न पुढे सरकतीये. धावपटलावर धावा आहेत त्या 32 रन ऑन बोर्ड. 32 धावा. कुडावे संघ असेल एकीकडे, शिवकर संघ असेल दुसरीकडे. या 2 संघांमध्ये ही कमालीची फाईट. मस्त फटका आहे, ऑफसाईडला या बॉलला खेळलाय आणि बॉल थांबणार नाहीये. पूर्णतः वॅकंट एरिया आहे. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल मारे शापार चौकार. जबरदस्त ही हा षटक आहे ना, मी म्हणेन टर्निंग पॉइंट ठरेल कुडावे संघासाठी. कारण लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार आणि 2 षटकार. अजय ठोंबरे मात्र कमालीची फलंदाजी करतोय. अजय भगतच्या विरोधात खेळत असताना तसं बघायला गेलं तर अजय भगत याला सुद्धा कमी आखता येणार नाहीये. काय मागच्या मॅचला कमालीची गोलंदाजी फलंदाजी केली आहे आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन पहिल्या मॅच मध्ये या फलंदाजानं काय अंपायर हा 1 बॉल आहे. पहिल्या मॅचला याच फलंदाजानं 50 धावा ठोकल्यात आणि आता या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका ठोकलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं क्लिअर करत असलेला हा षटकार.
40 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. आत्ताच मला माहिती मिळाली रुकेश काटवले यांच्याकडून की कुडावे संघ ज्यावेळेस या स्पर्धेमध्ये इन होत होता त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून असं म्हणण्यात आलेले की आम्हाला कोणत्याही गटामध्ये एंट्री चालेल, फक्त या उपसभापती चषकामध्ये आम्हाला बऱ्याचशा आहेत, परंतु चांगला खेळ 32 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. ओ लांब 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 खूप लांब षटकार. अजय ठोंबरे दहशत नावाची मैदानामध्ये इथे अजय ठोंबरे ऑन अ फायर. रोहित पाटील अजय ठोंबरे सतत खेळतोय ना, कदाचित नजर पण अजय ठोंबरेकडेच बसली आहे, परंतु हा षटकार रोहित पाटील यानं टोकला आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेश बुगाडे आणि दीपक ठोंबरे सगळी रकमा आणून द्या हा मॅच संपल्यानंतर. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, हवेमध्ये बॉल आहे, सेफ लँडिंग होते, नो मॅन लँड एरियामध्ये हा बॉल पडला आणि इथून मात्र सिंगल धावाली. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण तर धावा आहे त्या मात्र 49. अर्धशतकाच्या एक धाव पाठीमागे बॅटिंग करत असलेला संघ अर्थातच अक्षय 11 कुडावे संघ. होत्याच नव्हतं झालं. यावेळेला आपण पाहिला अलॉंग द कार्पेट दुसऱ्या धावेची मागणी केली जाते. एक चांगला खेळाडू बाद होण्याची संधी इथे मात्र प्राप्त झाली. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते. इथून मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल बॅट्समन असेल अजय ठोंबरे बाद आहे की नाही हे पाहण्यासाठी मात्र तिसरे पंच इथे सज्ज असतील. हा विकेट सेफ आहे. खूप चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असलेला गोलंदाज सन्माननीय दीपक शेठ ठोंबरे यांच्याकडून षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हे भयंकर पारितोषिक आहे, त्यामुळे आता वेळ मिळत नाहीये. यावेळेला बॉल आपण पाहिला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या लगत बॉल अडवला जातोय की जाणार सीमारेषेच्या पार. आता सध्या फक्त चर्चेमध्ये विषय आहे तो एकच खेळाडूचा अजय ठोंबरे. दीपक शेठ ठोंबरे यांच्याकडून षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. A1 जोडी अक्षय गायकर आणि जितेंद्र गायकर यांच्याकडून षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. यावेळेला पहिल्याच बॉलवर तडाखा उठवलाय. षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथून देण्यात येईल. या दोन A1 जोडीच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या धावपटलावर लगावली जाते ती मात्र 59 धावा समाही झाल्यात. अक्षय गायकर आणि जितेंद्र गायकर जी हा मागची मॅच जी आपण पाहिली यंगस्टर नारपोली त्यांचे पॅकस होते. ओ यावेळेला एज लागली बॅटची. थर्ड मॅन फाईन लेग धावा धावा आणि फक्त धावा येत आहेत त्या कुडावे संघासाठी. हा आला चौकार.
बात खेळी केली या खेळाडूनं. काय वाघासारखा खेळलाय आज. फक्त एकच नाव आहे अजय टोंबरे आणि